किशा काका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या किशा काकाच किचनमध्ये एका नवीन रेसिपी बरोबर. आज आपण करणार आहोत ही अतिशय पारंपरिक अशी मस्त चवीची खास कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये केली जाणारी कोरट्याची चटणी किंवा कारळ्याची चटणी. आमच्या इथे ही चटणी करताना थोड्या वेगळ्या पद्धतीने केली जाते. आम्ही याच्यामध्ये तीळ, शेंगदाणे, लसूण आणि कोल्हापुरी कांदा लसूण मसाला यांचा वापर करतो. त्यामुळे ही अतिशय खमंग, चवीला उत्कृष्ट असणारी आणि तब्येतीसाठी अतिशय फायदेशीर असणारी रेसिपी आज आपण करणार आहोत. चला तर करूया ही कोरट्याच्या चटणीची रेसिपी. या कोरट्याच्या किंवा कारळ्याच्या चटणीसाठी लागणारे जे साहित्य आहे त्यामध्ये आपण इथं 1 कप कोरटे किंवा कारळे घेतलेले आहेत, ज्याला रानतीळ सुद्धा म्हटलं जातं किंवा काळे तीळ सुद्धा म्हटलं जातं. त्याच्याबरोबरीने आपल्याला त्यासाठी लागणार आहेत पाव कप तीळ, पाव कप शेंगदाणे, 15 ते 20 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ आपण घेणार आहोत आणि कांदा लसूण चटणी साधारण 2 चमचे आपल्याला यासाठी लागणार आहे. या सगळ्या साहित्याचा वापर करून अतिशय पारंपरिक अशी ही कोरट्याची किंवा कारळ्याची चटणी आपण करणार आहोत. मित्रांनो, आपण कारळ्याची चटणी करण्यासाठी सर्वप्रथम हे कारळे जे आहेत किंवा कोरटे जे आहेत ते मंद आचेवर भाजून घेणार आहोत. ह्याला नायजेला सीड्स असं सुद्धा म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. हे कारळे किंवा कोरटे जे आहेत ते पोषक घटकांचा खजिना असतात. त्याच्यामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस यासारखे घटक मुबलक प्रमाणात मिळतात. अँटीऑक्सिडंट सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात आणि त्याचप्रमाणे याच्यामधून आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे सुद्धा मिळत असतात. आणि त्यामुळेच आपले जुने लोक जे होते ते अशा घटकांचा वापर आपल्या पारंपरिक पदार्थांमध्ये करत होते. हे कारळे जे आहेत ते अतिशय मंद आचेवर आपल्याला भाजायचे आहेत. मंद आचेवर भाजल्यानंतर त्याच्यामध्ये असलेलं जे तेल असतं ते बाहेर येतं आणि त्यामुळं त्याची चव अतिशय वाढते. माझी आई मला कायम सांगायची की हे जर मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेतले तर याची चटणी ही अतिशय खमंग आणि चवीला अतिशय उत्कृष्ट लागते. त्यामुळे आपण हे अतिशय मंद आचेवर भाजून घेणार आहोत. एकसारखं हलवत हे भाजून घ्या, कारण जर जास्त काळपट झाले तर तुमच्या या चटणीची चव बदलू शकते. त्यामुळं करपू न देता अगदी मंद आचेवर आपण हे व्यवस्थित सगळे कारळे किंवा कोरटे जे आहेत ते भाजून घेणार आहोत. आता याला एक चांगलं शायनिंग आलेलं आहे आणि याचा खमंग भाजल्याचा वास सुटलेला आहे. आता आपण हे कोरटे जे आहेत ते काढून घेणार आहेत. ते फुटायला सुरुवात झालेली आहे. आता तडतड आवाज यायला लागलाय त्याचा. आता आपण त्या थाळ्यामध्ये हे काढून घेणार आहोत. आता याच पॅन मध्ये आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. शेंगदाणे सुद्धा मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. या सगळ्या गोष्टी मध्यम आचेवर खरपूस भाजल्यामुळं या चटणीला एक खमंग चव येते. आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. हे जर बघितलं तर या पद्धतीनं त्याची वरची साल निघते. याचा अर्थ आपले शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत. हे शेंगदाणे आपण काढून घेणार आहोत आणि याच पॅन मध्ये आपण तीळ सुद्धा भाजून घेणार आहोत. अगदी मंद आचेवर तीळ सुद्धा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. थोडा तिळाचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे तीळ भाजायचे आहेत. तीळ सुद्धा आपले भाजून झालेले आहेत. आता हे तीळ सुद्धा आपण काढून घेणार आहोत. आता आपले कोरटे शेंगदाणे आणि तीळ थंड झालेले आहेत. आपण ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक वाटून घेणार आहोत. आता आपण हे पल्स मोडवर लावून थोडं वाटून घेणार आहोत. जास्त बारीक करू नका. मला ही चटणी सहसा थोडी मोठी असलेलीच आवडते. हे आपलं वाटून झालेलं आहे. आपण हे एका मिक्सिंग बाउल मध्ये काढून घेणार आहोत. यासारख्या मिक्सिंग बाउल मध्ये आपण हे काढून घेणार आहोत. हे कारळे किंवा कोरटे जे आहेत ते जास्त बारीक करू नका. थोडे भरडच ठेवा. साधारण या पद्धतीनं हे थोडं मोठं ठेवलेलं चांगलं वाटतं. या कोरट्याच्या चटणीमध्ये अनेक ठिकाणी फक्त कोरटे वापरले जातात, त्यामुळे ते कदाचित चोथा घातल्यासारखं वाटतं. पण कोल्हापूरमध्ये ही चटणी ज्यावेळी करतात त्यामध्ये शेंगदाणे, तीळ यासारख्या गोष्टींचा सुद्धा वापर केलेला असतो. त्यामुळे या चटणीची चव त्यामुळे अधिक वाढते. आपण आता याच्यामध्ये तीळ पण करून घेणार आहोत. तीळ बारीक करून घ्यायचे आहेत. हे आपले तीळ सुद्धा बारीक झालेले आहेत. आपण हे तीळ सुद्धा या कारळ्याबरोबर किंवा कोरट्याबरोबर काढून घेणार आहोत. याच भांड्यामध्ये आपण शेंगदाणे सुद्धा बारीक करून घेणार आहोत. शेंगदाण्यांची सालं आपण काढलेली नाहीत, कारण
शेंगदाण्याच्या सालामध्येच पौष्टिक घटक जास्त असतात, त्यामुळे आपण शेंगदाण्याची सालं काढलेली नाहीत. आपले शेंगदाणे सुद्धा बारीक झालेले आहेत आणि आपण हे शेंगदाणे सुद्धा या कोरट्याबरोबर किंवा कारळ्याबरोबर आणि तिळाबरोबर काढून घेणार आहोत. आता आपण हा जो लसूण 15-20 पाकळ्या घेतला होता तोही बारीक करून घेणार आहोत. लसणामुळं तुम्हाला सर्वांना माहिती आहे, लसणामुळं आपलं कोलेस्ट्रॉल कमी होतं, ब्लड प्रेशर सुद्धा नियंत्रित राहतं. त्यामुळं लसूण हा शरीराला अतिशय फायदेशीर असतो आणि लसूण वापरल्यामुळे ही चटणी भाकरीबरोबर खायला अतिशय उत्कृष्ट लागते. आपण हा लसूण बारीक करून घेतलेला आहे. हा लसूण सुद्धा आता आपण या चटणीमध्ये काढून घेऊ. बाकीच्या पदार्थांबरोबर आपण लसूण मिसळून घेणार आहोत आणि याच्याबरोबर राहिलेले जिन्नस जे आहेत ते म्हणजे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार थोडंसं मीठ, या गोष्टी आपण याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि हे सगळं जे आहे ते व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. हातानं मिसळलं तर अधिक चांगल्या पद्धतीने या गोष्टी सगळ्या मिसळल्या जातात, नाहीतर मग काही वेळेला लसूण जो आहे तो या पदार्थाबरोबर व्यवस्थित मिसळला जात नाही. या सगळ्या गोष्टी मिसळताना हाताचाच वापर करा, कारण लसूण जर सगळ्या चटणीमध्ये मिसळायचा असेल तर हाताचाच वापर केलेला चांगला असतो. कारण तुम्ही जर चमच्याचा वापर करून चटणी मिसळली तर अनेक वेळेला लसूण सगळीकडे व्यवस्थित मिसळला जात नाही आणि त्यामुळं ही चटणी मिसळताना हाताचाच वापर करा. या पद्धतीनं हे टेक्स्चर चटणीला आलं पाहिजे. ही चटणी आपली तयार झालेली आहे. एकदा करून ठेवलीत तर साधारण 8-15 दिवस अगदी आरामात ही चटणी टिकते. नुसती भाकरी, ही चटणी आणि त्याच्याबरोबर कांदा जर असेल तर तुमचं जेवण एवढ्यावर भागू शकतं. अतिशय खमंग लागणारी चटणी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडली तर या रेसिपीला आपला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.